योगीराज तुकाराम बाबा गुरुकुल खेडले झुंगे विद्यार्थ्यांची नवोदय व्यसनमुक्ती केंद्र मेंढी येथे क्षेत्र भेट। निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरुकुल शाळेच्या इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी नवोदय व्यसनमुक्ती मनसोपचार केंद्र मेंढी येथे शैक्षणिक क्षेत्र भेट दिली। या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या व्यसनांचे दुष्परिणाम प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा होता। सदर केंद्रात मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त किझोफेनिया सुमारे 35 रुग्णांची जबाबदारी संचालक मधुकर केरू गीते व त्यांचे पूर्ण कुटुंबियांनी घेत असते। तसेच व्यसनाधीन झालेल्या रुग्णांना इथे भरती करून त्यांच्यावर उपचार केले जातात। या व्यसनमुक्ती केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व व्यसनाधीन रुग्णांना वेगवेगळी जबाबदारी वाटून दिलेली असते व इथे सर्वांना स्वावलंबन व श्रमप्रतिष्ठा शिकवली जाते। रुग्णांना इथे औषधोपचार, योग्य व्यायाम, समुपदेशन, प्रेरणादायी विचार आणि तज्ञांच्या मार्गदर्शनातून रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य इथे सातत्याने केले जाते। इथे सर्वजण दैनंदिन जीवनातील कामे स्वावलंबीपणे करत असतात। या केंद्रात 13 ते 14 वर्षापासून ते 50 ते 60 वर्षापर्यंत वय असलेले विविध वयोगटातील 109 रुग्ण व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत असलेले रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत। कार्यक्रमादरम्यान काहींनी आपले मनोगत व्यक्त केले। यात एका अल्पवयीन मुलाने तसेच 26 वर्षाच्या युवकाने व एका प्रौढ व्यक्तीने आपल्या व्यसनाधीनतेमुळे कुटुंबावर असलेले संकट, झालेली हानी आणि व्यसनमुक्तीनंतर मिळालेली नवी दिशा याबद्दल हृदयस्पर्शी अनुभव कथन केले। त्यांच्या अनुभवांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक भावुक झाले। यावेळी विद्यार्थिनी पूनम रुकारी हिने मनोगत व्यक्त करताना व्यसन म्हणजे फक्त दारू, सिगारेट किंवा गांजा नव्हे, मोबाईलचा अतिवापर व्यसनच आहे असं सांगून विद्यार्थ्यांना सावध केलं। कार्यक्रमास पत्रकार मुकुंद आव्हाड, लेबर कॉन्ट्रॅक्टर काशीनाथ गामणे साहेब, नवोदय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक माई अण्णा व त्यांचे कुटुंब तसेच शाळेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता। या प्रसंगी श्री रवींद्र गोरडे सरांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन आयुष्यात कधीही न करण्याची शपथ दिली। व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, शारीरिक व मानसिक समस्यांविषयी मार्गदर्शन करून व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं। तसेच नवोदय व्यसनमुक्ती परिवाराचे आभार मानले। शिक्षकांतर्फे मयुरी मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी पत्रकार मुकुंदा आव्हाड यांनी उपक्रमाचं कौतुक करून व्यसनाधीनता हा ही खूप मोठी समस्या आहे हे सर्वांच्या नजरेसमोर आणले व असे उपक्रम प्रत्यक्ष शाळेने राबवले पाहिजे असं मत व्यक्त केले। तसेच नवोदय व्यसनमुक्ती केंद्रातर्फे सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा खाण्यास देण्यात आला। ही क्षेत्रभेट आयोजित करण्यामागील मुख्य हेतू होता की लहान वयात योग्य जाणीव झाली तर भविष्यातील मोठ्या चुका टाळता येतात। व्यसनामुळे कुटुंब, संस्था ही समाज जीवन कसे उद्ध्वस्त होते याचं वास्तव चित्र विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले। या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनात व्यसनाविषयी तिटकारा निर्माण होऊन ते आयुष्यभर व्यसनमुक्ती राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। पण वळवळ सुरू झाली, त्यामुळं खूप कमी वेळामध्ये जे काही सांगायचे ते सांगते। सरांचं आणि संस्थेचं नातं असं खूप वेगळं आहे आणि सरांना नेहमी अशी म्हणजे ओढ असते की मी संस्थेसाठी किती मदत करू आणि किती काय करू हे सरांना अगदी मनापासून वाटत असतं। त्यामुळे त्यांचे खूप असे नवीन नवीन कार्यक्रम असतात किंवा मग नवीन नवीन उपक्रम असतात ते नेहमी संस्थेसाठी करत असतात। तर आज सरांनी आईचं खूप वेगळी शाळा भरवली आहे, तर खरंच सगळ्या पण मुलांचे खूप खूप धन्यवाद। आमची पण ही एक शाळाच आहे। आमची शाळा तुम्हाला कशी वाटली? कशी वाटली आमची शाळा? म्हणजे ते वेगळंच आहे, पण आता मोबाईलचं व्यसन मुक्ती लागलेलं आहे ते थोडंसं कुठेतरी थांबावं अशी माझी विनंती आहे, दुसरं काही नाही। कारण लहान मुलं आहे ना फार मोबाईलच्या आहारी गेलेले। आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, घरी गेल्यानंतर बघतोय, म्हणजे आमच्या गावात बघतो शक्यता खूप जास्त असते म्हणून ते इथे राहील।
मग आपण सगळ्यांनी एवढं अण्णांनी सांगितलं की सुंदर जीवन जर असलं आहे आपलं, तर ते किती सुंदर बनवलं पाहिजे की या असं गटारगंगेमध्ये आपण वाहवत न्यायचं. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतील. आणि आता आहे ते जे झालंय ते सुधारत बसवण्याला आता वेळ फार कमी जीवनामध्ये. जे होणार नाही, जे कुठे पाय वाकडे पडणार नाही, इथे आपल्याला काळजी घेण्याची जास्त गरज आहे. मी या क्षेत्रामध्ये अण्णा तुम्ही हे काम करू शकता त्यांना सुधारण्याचं, पण आता मला पुढची पिढी ती बिघडणार नाही एवढं मला काम करावं लागेल. त्याच्यामुळे आता मी हा उपक्रम राबवलेला आहे. मुकुंद भाऊंचं आमचं मागे चर्चा झाली की तुम्ही सारोळ्याचे पण आणा, खेळल्याचे पण आणा. ते नाही आले तर आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया, अण्णांना थोडं आमंत्रित करूया. कमीत कमी एक 10 कळू द्या तिथे. आता इतकं सोपं झालेलं आहे ना, मुलांना माहित नाही. आता हे छोटे छोटे मुलं मुली बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर एमडी ड्रग सारख्या गोळे असतात. हे खारे ते खारे ते खारे असं काहीतरी खायला देतात, ती नशा तयार होते. तिकडे गोष्टी साहेबांनी सांगितलं, घे रे बाबा घे रे बाबा घे रे बाबा. फार वेडे होऊन गेले ते त्या निमित्ताने. आणि सगळं कुटुंब त्यांचं दुबईला, आणि माणूस कुठे अण्णांच्या ताब्यात आल्या. कमीत कमी त्या मेहंदी सारख्या चांगल्या ठिकाणी तरी राहिला तो. नाही तर इकडे गटारगंगेत एक गावामध्ये लोक मुलं दगड मारत बसले असते, अशा ठिकाणी ते राहिले असते. तर एक साधा चुकीचा निर्णय इतकं सोन्यासारखं सुंदर आयुष्य. आणि मी मुलं आणतो ना, मला मागे मी मुलं आणले होते. माझे 1-2 उद्देश आहे की यांनी त्यांच्यासारखं बनू नये आणि त्यांनी पण यांचं जर कमीत कमी. जसं मी 1 तासापूर्वी मनोरुग्णांच्या आजाराबद्दल बोललो होतो, तसं दारू किंवा गांजा किंवा ड्रग्स घेतल्यानंतर हळूहळू मेंदूवरती परिणाम होतो. आणि मद्यपाश नावाचा जो आजार आहे, जगाला ज्याला 1950च्या आसपास त्याचा शोध लागला. डॉक्टर बॉब आणि डॉक्टर बिल यांना तो आजार कळाला आणि त्यांनी तो जगासमोर मांडला. जगासमोर मांडला आणि तेव्हापासून या आजाराविषयी एक वेगळा दृष्टिकोन तयार झाला. आणि याला उपचाराची गरज आहे. त्यासाठी गेल्या 11 वर्ष 8 महिन्यापासून आम्ही हा उपक्रम ग्रामीण भागामध्ये चालू केला. आतापर्यंत 9,000पेक्षा जास्त मुलांनी उपचार घेतला. 4 ते 5,000 मुलं एक चांगलं आयुष्य आपल्या घरी जाऊन जगतात. पुन्हा ते आपल्या व्यवसायात गेले, पुन्हा आपल्या नोकरीमध्ये गेले, पुन्हा आपल्या शेतीमध्ये गेले, पुन्हा सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आपल्या कुटुंबात गेले. आणि अशा प्रकारे हा आमचा उपक्रम गेल्या 11 वर्षापासून चालू आहे. नैराश्य आणतो, पण जर आपण या आजाराकडे माणूस म्हणून जर पाहिलं, बरेच लोक असं म्हणतात की तो दारू पिऊन मजा करतो. मजामध्ये काहीच नाहीये. त्या आजाराची त्या मद्याची ओढ असते आणि त्या ओढीमुळं तो सगळं त्याच्या. स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मुकुंद आव्हाड निफाड.